आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 10 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 49 वर। आंध्र प्रदेशमध्ये कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू। एमआयएम पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल फुंकलं। मुरादाबादमध्ये ओवैसी यांची जाहीर सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल। सर्वाधिक तरुण चेहऱ्यांना तिकीट देणार, असदुद्दीन ओवैसींनी केलं स्पष्ट। जंगली हत्तींच्या धुमाकूळाला लगाम घालण्यासाठी कुमकी हत्तीची तैनाती। आंध्र प्रदेशातील पर्वतीय मान्यम जिल्ह्यामध्ये प्रशासनाचा अनोखा प्रयोग। शेतीचं नुकसान टाळण्यासाठी आणि परिसरातील लोकांच्या सुरक्षेसाठी निर्णय। आज कारगिल विजय दिवसाचा 27वा वर्धापन दिन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या सोहळ्यामध्ये सहभागी। लष्कराकडून द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना श्रद्धांजली, त्यानंतर गौरवगाथा कार्यक्रम पार पडला। पावसामुळे बंद झालेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू। 6 दिवसांनी अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गांनी सुरू। 6000पेक्षा अधिक भाविक रवाना। 19 जुलैपासून यात्रा होती स्थगित। पुरीतील भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि देवी सुभद्रा यांना सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं। सुवर्ण अलंकारातील देवांचं रूप पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। परिसर भगवान जगन्नाथ यांच्या जयघोषानं दुमदुमला। भिवंडीमध्ये इस्कॉनतर्फे जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन। हजारो नागरिकांचा सहभाग। अय्यप्पा मंदिर, वऱ्हाळदेवी चौक इथून रथाला सुरुवात, तर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते रथ खेचून केला रथयात्रेचा शुभारंभ। युक्रेनचा इराणच्या जहाजावर हल्ला। कॅस्पियन समुद्रावर इराणच्या जहाजावर हल्ला। एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। परिणाम भोगावे लागतील, इराणचा इशारा। तर रशिया इराणला मदत करत असल्यामुळे हल्ला केल्याचं युक्रेननं केलं स्पष्ट। इटलीतील गॅलिपोलीमध्ये पेटला वणवा। उत्तर किनारपट्टीवरील पाईनची जंगल आगीत भस्मसात। वाऱ्यामुळे आग इतर भागामध्ये पसरली, त्यामुळे परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। फ्रान्स देशातील गिरोंद परिसरामध्ये भीषण आग, तर शेकडो घरं जळून खाक। परिसरातील 2.5 लाख लोकांना स्थलांतर। जंगलाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केमिकलचा मारा, मात्र तरीही आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश नाहीच। स्पेनमधील माद्रिदमधील सेन्सिएन्सिया इथल्या जंगलाला भीषण आग। आगीमध्ये आतापर्यंत 1,30,000 हेक्टर जंगल जळून खाक। परिसरातील लाखो लोकांचं स्थलांतर। स्पॅनिश सरकारकडून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर। इटली, ग्रीस आणि पोर्तुगाल सरकारकडून विमान पाठवून आग विझवण्यासाठी मदत। तुर्कीची राजधानी अंकारामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर, रस्ते पाण्याखाली, वाहतुकीला ब्रेक। शहरातल्या अनेक भागांमध्ये पूर, जनजीवन विस्कळीत। ग्रीनलँडमधील इलुलिसाट एक प्रचंड हिमनग उलटला। बर्फाचा प्रचंड मोठा गोळा वेगानं फिरल्यामुळे समुद्रामध्ये प्रचंड लाटा। लोकांनी ही दुर्मिळ नैसर्गिक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद केली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो।